नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दोघांचा बळी घेणारा पुण्यातील अपघात सध्या मोठ्या चर्चेचा विषय झालाय। खरे तर देशभरात रोजच असे रस्ते अपघात होतात आणि त्यात अनेकांचा बळी जातो, परंतु पुण्यातील घटना थोडी वेगळी आहे। या घटनेत श्रीमंता घरचा एक लाडावलेला मुलगा आपल्या बापाच्या श्रीमंतीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो या मस्तीत सुसाट सुटला आणि त्याच्या या मस्तीने दोन निरपराध तरुणांचा बळी घेतला। हा तरुण जी आलिशान गाडी चालवत होता त्या गाडीला एकतर रस्त्यावर उतरण्याचा परवानाच नव्हता, शिवाय या तरुणाकडेही गाडी चालवण्याचा परवाना नव्हता। कायद्याच्या भाषेत अल्पवयीन असल्यामुळे दारू पिण्याचाही परवाना त्याच्याकडे नव्हताच। समाजमन सुन्न करणारा हा अपघात ज्या कल्याणी नगर परिसरात झाला तेथे अनेक पब रेस्टॉरंट्स आहेत। विशेषतः शनिवारी रात्री तेथे तरुणाईची अलोट गर्दी असते। बापाच्या बेहिशेबी कमाईला पैसा खिशात बाळगून हे तरुण वाटेल तशी थेरे तिकडे करत असतात। या अपघातात कारणीभूत ठरलेल्या तरुणाने आपल्या मित्रांसमवेत अवघ्या 1.5 तासात 48,000 रुपयांची उधळण केल्याचे समोर आले। बार किंवा पब मधून बाहेर पडल्यानंतर या बेताल तरुणांची बेधुंदी इतकी वाढते की आपल्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल याचेही भान त्यांना राहत नाही। मद्यप्राशन केल्याने आधीच अनियंत्रित झालेल्या या तरुणाने त्यानंतर आपल्या आलिशान गाडीने सुसाट वेग धारण करत अरुंद रस्त्यावर दोन तरुणांना अक्षरशः चिरडले। या दुर्दैवी प्रकारानंतर अस्ताव्यस्त वाढलेले शहर आणि त्यातच बेकायदा सुरू असलेले दारूचे गुत्ते हा प्रश्न देखील आता ऐरणीवर येऊ पाहत आहे। पुणे शहरात एकूण किती पब आहेत हे कोणत्याच संबंधित यंत्रणेला माहित नाही, अशी आजची स्थिती आहे। या पब मध्ये कोणत्या वयोगटातील लोक दारू पिण्यासाठी येतात, त्यांच्याकडे दारू पिण्याचे परवाने आहेत किंवा नाही, हे पब किती रात्रीपर्यंत सुरू असतात, त्यासाठी त्यांच्याकडे परवाने आहेत की नाही, तिथे इतर अवैध धंदे चालतात की नाही, या कशाचाच पत्ता यंत्रणेला नसतो किंवा असला तरी सोयीस्कररित्या त्याकडे डोळे झाक केली जाते असेच म्हणावे लागेल। त्यातून अशी काही घटना घडली आणि त्यात कोणी बडी हस्ती अडकली असेल तर तो यंत्रणेच्या दृष्टीने लाभयोगच असतो। त्याला व्यवस्थेकडूनच नियमांतील शक्य तेवढ्या पळवाटा शोधून दिल्या जातात आणि मरणाऱ्या सामान्यांना वाऱ्यावर सोडले जाते। त्यातूनच या बेधुंदांची माज आणि मस्ती बळावत जाते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।